नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये आपण स्पीड न्यूज बघणार आहोत, पण त्याआधी बघूयात हेडलाईन्स. शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यभरातल्या 5 लाख शेतकऱ्यांना दिलासा. अजित पवार यांच्या आरोपानंतर सरकारला आली जाग. दमणगंगा खोऱ्यातलं एक थेंबही पाणी कुणाला देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. दमणगंगेचं पाणी गुजरातकडे वळवल्याच्या आरोपात तथ्य नाही, स्पष्टीकरण. वादग्रस्त विमा विधेयक राज्यसभेत मंजूर. काँग्रेससह अन्य विरोधकांचा पाठिंबा. विमा क्षेत्रात येणार 49% परकीय गुंतवणूक. माजी पंतप्रधान कोळसा घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. मनमोहन सिंग यांना सर्व मदत करण्याचे सोनियांचे आदेश. खुद्द सोनिया गांधी उतरल्या रस्त्यावर. मुंबई महापालिकेच्या आवारामध्ये सुरक्षा रक्षक आणि निलंबित नगरसेविकांमध्ये धक्काबुक्की. गार्ड्सनी मारहाण केल्याचा काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रेंचा आरोप. 6 नगरसेविकांचं निलंबन घेणार मागे. नवी मुंबईतली 20,000 अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबईकरांमध्ये आनंद, पण नव्या निर्णयाचा बिल्डर्सना फायदा होऊ नये, नागरिकांची अपेक्षा. आणि कर्नाटकनं पटकावलं रणजी स्पर्धेचं जेतेपद. तामिळनाडूचा 1 इनिंग आणि 217 रन्सनी दणदणीत पराभव. आणि आता बघणार आहोत स्पीड न्यूज. शेतकऱ्यांचं नोंदणीकृत सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ करण्यात आलं. 31 मार्च 2015 पर्यंत व्याजासह हे कर्ज माफ करण्यात आलं. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. 271 कोटींची रक्कम सरकार या खासगी सावकारांना देणार आहे आणि त्यामुळे 5 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. अजित पवार यांच्या आरोपांनंतर सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान निधी प्रश्नासंदर्भात उत्तर दिलंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये आकस्मिकता निधीतून दिलेले आहेत, असं त्यांनी म्हटलंय. 78% शेतकऱ्यांना पैशाचं वाटप झालंय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं वीज बिल आणि कर्ज पुनर्गठनाचे पैसे भरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मागच्या सरकारनं द्यायचे ठिबक सिंचनाच्या अनुदानाचे 800 कोटी रुपये भरलेले आहेत, असंही सांगण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यात केशव कदम या 40 वर्षाच्या शेतकऱ्यानं कोर्टाच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अर्धापूर तालुक्यात मंगळवारी ही घटना घडली. शेतजमिनीच्या खटल्यात न्याय मिळायला उशीर होता आणि सततची नापैकी, बँकेचं कर्ज, मुलीच्या लग्नाची चिंता या संकटामुळे कदम निराश झाले होते. कोंढा इथे ते राहणारे होते. कोर्टाच्या परिसरात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याच कोर्टात कदम यांचा एक खटला 13 वर्षांपासून सुरू होता. दमणगंगा खोऱ्यातलं एक थेंबही पाणी इतर कुणाला देणार नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं. दमणगंगा खोऱ्याचं 75% पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे आणि हे पाणी मुंबईला सुद्धा मिळणार आहे. दमणगंगेचं पाणी गुजरातला वळवल्याचं सपशेल खोटं आहे, असा दावा त्यांनी केला. विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यानं विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर राज्याच्या विविध भागातून आंदोलनकर्ते धरणं आंदोलन करतायत. राज्यातले 1.5 लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका ज्या आहेत, अनेक मागण्या त्यांच्या अजूनही प्रलंबित आहेत. याआधी आघाडी सरकारनं अंगणवाडी सेविकांना आश्वासनं दिली, पण ती अपूर्ण आहेत. आताच्या नवीन सरकारकडून प्रश्न सुटतील या आशेनं राज्यभरातील शेकडो अंगणवाडी सेविका आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करतायत. काँग्रेस नगरसेविकांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून सुरक्षा रक्षक आणि नगरसेविकांमध्ये महापालिकेत सभागृहाबाहेर मोठा राडा झाला. निलंबित नगरसेवकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप या नगरसेवकांनी केलाय. स्वाईन फ्लूच्या मुद्द्यावरून या नगरसेवकांनी सभागृहात आंदोलन केलं होतं, त्यावरून त्यांचं निलंबन करण्यात आलं. या संदर्भात माफी मागावी अशी मागणी महापौरांनी केली होती. या नगरसेवकांनी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी सभागृहात येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली, पण त्यांचा प्रवेश रोखण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता खऱ्या अर्थानं मार्गी लागलंय. या स्मारकाचं येत्या 14 एप्रिलला म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी भूमिपूजन होणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी आश्वासन दिल्याचं आरपीआय नेते रामदास आठवले यांनी काल सांगितलं. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान देखील हजर राहण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतली 20,000 अनधिकृत बांधकामं आता नियमित होणार आहेत. क्लस्टर योजनेअंतर्गत या बांधकामांचा पुनर्विकास होणार आहे. पुनर्विकासासाठी 4 FSI देणार असल्याचं कळतंय. नवी मुंबई महापालिका हद्दीत 14,000 अनधिकृत बांधकामं आहेत आणि सिडको हद्दीत 6,000 बांधकामं आहेत. पुनर्विकासामुळे नियोजनबद्ध इमारती आणि रुंद रस्ते तयार होतील असा विश्वास व्यक्त होतोय.
काल रात्री 10च्या सुमारास मुलुंडमध्ये रेल्वेच्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आणि शौचालयावर पडला, पण सुदैवानं या जो भाग पडला तो चालत्या रेल्वेवर पडला नाही आणि त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुलुंड पूर्वेहून पश्चिमेला जोडणारा हा पूल आहे. हा पूल जुना आहे आणि त्याला काही ठिकाणी तडे देखील गेलेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, पण रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्षच केलं होतं. बैलगाडा शर्यतीवरची बंदी रद्द करण्यासाठी राज्यातले सर्व बैलगाडा मालक जे आहेत ते देवाच्या आळंदीत बैलांसह लाक्षणिक उपोषण करणार आहेत. राज्यभरातले तब्बल 5,000 बैलगाडा मालक यात सहभागी होणार आहेत. या आंदोलनानंतरही सरकारनं शर्यतीवरची बंदी मागे घेतली नाही, तर दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरात बैलगाडे घुसवू असा इशारा या आंदोलकांनी दिलाय. आता बघणार आहोत काही राष्ट्रीय बातम्या. विमा विधेयकाला काल राज्यसभेत मंजुरी मिळाली. आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं. यामुळे आता विमा क्षेत्रात 49% परकीय गुंतवणूक येऊ शकेल. काँग्रेससह काही विरोधकांनी या विमा विधेयकाला पाठिंबा दिलाय. या विधेयकाला लोकसभेत याआधी मंजुरी मिळालेली आहे. आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमात या विधेयकाला विशेष महत्त्व होतं. विमा क्षेत्रात 25,000 कोटींची परकीय गुंतवणूक होईल अशी सरकारला अपेक्षा आहे. हे जे विधेयक आहे त्याला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेस यांच्यात मॅच फिक्सिंग असल्याची टीका सीपीएमनं केली आहे. हे दोन्ही पक्ष जनविरोधी असल्याचा आरोप सीपीएम नेते सीताराम येचूरी यांनी पीपल्स डेमोक्रेसीच्या लेखात केलाय. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही दोन्ही पक्ष आर्थिक धोरणांच्या मुद्द्यांवर एकत्र होते आणि आताही तसंच दिसून येत आहे असंही येचूरी यांनी म्हटलंय. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना कोर्टानं समन्स बजावल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मैदानात उतरल्या. सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी एआयसीसी हेडक्वार्टर्सपासून मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानापर्यंत काल पदयात्रा काढली. मनमोहन सिंग यांना पाठिंबा देण्यासाठी सोनिया यांनी ही पदयात्रा काढली होती. काँग्रेसचे दिग्गज नेते यात सहभागी झाले होते. मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे असं सोनिया गांधींनी स्पष्ट केलं. आम्हाला लक्ष्य केलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या आगामी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेची निवडणूक होत असलेल्या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. कालच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. 3 आणि 4 एप्रिलला बंगळुरूमध्ये कार्यकारिणीची बैठक होणार आहे. आगामी काळात बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या महत्त्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापैकी बिहारमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत आणि पश्चिम बंगाल आणि केरळ या एकेकाळच्या डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या राज्यात लक्षणीय कामगिरी करण्यासाठी भाजप उत्सुक आहे. पुढची बातमी. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी युनियन कमांडची बैठक घेतली आणि राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. एस्पासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टीनं नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांची परिषद बोलावण्याचाही निर्णय त्यांनी घेतलाय. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. जमिनीचा मोबदला, लष्कराच्या ताब्यातल्या इमारती रिकाम्या करणं, लष्कराला दिलेल्या जमिनी रिकाम्या करणं या मुद्द्यांवर यामध्ये चर्चा झाली. विविध मंत्रालयांमधून महत्त्वाची कागदपत्र फुटल्याप्रकरणी सीबीआयनं तपास सुरू केलाय. या प्रकरणी सीबीआयनं ठिकठिकाणी धाडी टाकल्या. दिल्लीत 6 ठिकाणी तर मुंबईमध्ये 3 ठिकाणी सीबीआयनं धाडी टाकल्या. या ठिकाणी ज्या धाडी टाकण्यात आल्या होत्या सीबीआयनं इथून 60 लाख रुपये जप्त केलेत. कॉर्पोरेट अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर सीबीआयनं गुन्हे दाखल केलेत. तामिळनाडूतल्या पुथिया थलाई मुराई या चॅनलवर हल्ला केल्याप्रकरणी हिंदू युथ सेना या फारशा माहीत नसलेल्या संघटनेच्या 6 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. चेन्नईत या चॅनलचं ऑफिस आहे आणि या आवारात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खाण्याच्या डब्यातून पेटते फटाके फेकले, पण त्यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना मात्र कैद झाली. या चॅनलवर मंगळसूत्राशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केला जाणार होता. त्याला विरोध करण्यासाठी हा हल्ला झाल्याचं समजतंय. नागालँडमधल्या दिमापूरमधली जमावबंदी उठवण्यात आली आहे. एसएमएस सेवा ही पूर्ववत झालेली आहे. दिमापूरमध्ये जमावनं सय्यद फरीद खान या बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला तुरुंगातून बाहेर काढून त्याची हत्या केली होती. त्यानंतर इथे जमावबंदी लागू करण्यात आली. अफवांना पायबंद घालण्यासाठी एसएमएस आणि इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत जमावबंदी शिथिल करण्यात आली. आता ती उठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांचा मॉरिशसचा दौरा आटोपून आता श्रीलंकेकडे रवाना झालेत. मोदी मॉरिशसच्या 47व्या राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे होते. मॉरिशसच्या संसदेत त्यांनी भाषण केलं आणि भारतानं बांधून दिलेल्या गस्त नौकेचं लोकार्पणही केलं.
मोदी गेल्या 28 वर्षात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत आणि यापूर्वी 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेचा दौरा केला होता. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्याशी शिखर चर्चा आज होणार आहे. राजकीय, सामरिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरला रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. वर्सोवा पोलिसांनी त्यांना जामीन दिलाय. गीता यांच्यावर एका 30 वर्षाच्या युवकाला कारनं धक्का देऊन जखमी केल्याचा आरोप आहे. सकाळी 4 बंगला परिसरात एका बाईकस्वाराला गीता यांच्या कारनं टक्कर दिली, त्यात तो बाईकस्वार जखमी झाला. आणि आता बघूयात काही आंतरराष्ट्रीय बातम्या. अफगाणिस्तानमध्ये अलीकडेच 11 सुफी पंथाच्या धर्मगुरूंच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. काबूलमधल्या एका मशिदीत हे हत्याकांड झालं. पीर साहेब मोहम्मद बहादूर जान हे संध्याकाळच्या प्रार्थनांचं नेतृत्व करत असताना त्यांच्यासह आणखी 10 जणांना ठार करण्यात आलं. हे सर्वजण प्रार्थनेसाठी वाकलेले असताना त्यांच्या डोक्यात पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या. हे नीट नियोजन करून केलेला हा हल्ला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. इराकी सैन्यानं तिक्रीतमधला मोठा भाग पुन्हा ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. मोसूल बगदाद रस्त्यावरच्या या महत्त्वाच्या शहरावर आयसिसचा ताबा आहे. पण आता इराकी सैन्य आणि शिया बंडखोरांनी आयसिस विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. पुन्हा एकदा आयसिसच्या ताब्यातला एक भूप्रदेश आपल्या ताब्यात त्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी रस्त्यांवर पेरून ठेवलेल्या बॉम्बशीही सैन्याला भीती आहे. हे शहर पुन्हा आपल्या ताब्यात येईल याबद्दल सैन्याच्या मनात मात्र शंका नाहीये. ब्रिटनमधल्या 3 शाळकरी मुलींना पळवून आणून त्यांना सिरियातल्या आयसिसमध्ये भरती करण्यासाठी मदत करणाऱ्या एका संशयिताला तुर्कस्तानमधून ताब्यात घेण्यात आलाय. तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे हा संशयित आयसिस विरोधात लढणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वातल्या आघाडीसाठी काम करत असल्याचं उघड झालंय. शमीमा बेगम, कादिजा सुलताना आणि अमीरा अब्बास या मुली आयसिसमध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून पळून गेल्याचा संशय आहे. त्यांनी तुर्कस्तानमार्गे सिरियात प्रवेश केल्याचा अंदाज आहे. इराक आणि सिरियात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे 2 देशातल्या जवळपास 1.5 कोटी मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम झाल्याचं युनिसेफनं म्हटलंय. हिंसाचार आणि युद्धामुळे उद्भवणारी खडतर परिस्थिती याचा या मुलांना सामना करायला लागतोय. सिरियात गेल्या 5 वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे, त्यामुळे इथल्या 56 लाख मुलांची परिस्थिती अतिशय कठीण आहे असं युनिसेफच्या निवेदनात म्हटलंय. सिरियामध्ये तब्बल 20 लाख मुलांना कोणतीही मानवी मदत मिळत नाही आणि जवळपास 26 लाख मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. 20 लाख मुलं शेजारच्या लेबनॉन, तुर्कस्तान, जॉर्डन आणि इतर देशात आश्रित म्हणून राहतात. अमेरिकेतल्या फर्ग्युसन शहरामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिसोरी शहरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं राजीनामा दिल्यानंतर त्याचा निषेध म्हणून या शहरात निदर्शनं सुरू होती आणि तेव्हाच हा गोळीबार झाला. यात ठार झालेले दोन्ही अधिकारी श्वेतवर्णीय आहेत. हा अचानकपणे केलेला हल्ला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. या शहरात एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्यानं 18 वर्षांच्या कृष्णवर्णीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली होती आणि त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात दंगल झाली. बांगलादेशात मोंगला सिमेंट कारखान्याचं बांधकाम सुरू असताना छत कोसळून अपघात झाला, ज्यात किमान 7 जण ठार झालेत. 100 जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. ठार झालेले सर्वजण हे कर्मचारी आहेत. 50हून अधिक जण जे कर्मचारी आहेत ते जखमी झालेत. हा अपघात झाला तेव्हा इथे सुमारे 150 कर्मचारी काम करत होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचं आणि मृतदेह बाहेर काढण्याचं काम तिथे जोरात सुरू आहे. उत्तर अर्जेंटिनामध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या तपासासाठी फ्रान्सच्या 3 अधिकाऱ्यांचं पथक दाखल झालंय. या अपघातात ऑलिम्पिकपटूंसह 3 जे ऑलिम्पिकपटू होते त्यासह फ्रान्सचे 8 नागरिक ठार झाले होते. 2 हेलिकॉप्टरची धडक होऊन हा अपघात झाला होता. सोमवारी अँडेन पर्वतांच्या पायथ्याशी 2 हेलिकॉप्टरची धडक झाली. या तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपघातामागे काही घातपात आहे का याचाही तपास केला जाणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरत आहेत, पण त्यांची प्रकृती ठणठणीत आहे असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. या अफवांमुळे रशियामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. पुतीन यांनी युक्रेनच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांची नाराजी ओढवून घेतली आहे आणि त्यामुळे अफवा पसरवल्या जात असाव्यात असा अंदाज आहे. पण या अफवा फेटाळून लावतानाच येत्या काही दिवसात पुतीन हे अतिशय व्यग्र असणार आहेत असं त्यांच्या प्रवक्त्याने म्हटलंय. 5 मार्चपासून पुतीन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नाही.
मेक्सिकोच्या समुद्रात व्हेल माशानं एका बोटीला धडक दिल्यानं एक कॅनेडियन पर्यटक महिला ठार झाली आणि इतर 2 जण जखमी झालेत. हे सर्वजण स्नॉर्केल पर्यटनावरून परत येत असताना अपघात झाला. व्हेलनं बोटीला धडक दिल्यानंतर ही कॅनेडियन महिला पर्यटक पाण्यात पडली. त्यानंतर तिला बाहेर काढण्यात आलं. जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिचा मृत्यू झाला. मेक्सिकोत हिवाळ्याच्या काळात व्हेल मासे खाजण प्रदेशात प्रजननासाठी येत असतात आणि त्यामुळे या काळात त्यांच्या बोटींबरोबर धडका होण्याच्या घटना ज्या आहेत त्या या भागात या सुमारास दिसत असतात. अमेरिका आणि क्युबा दरम्यानचे संबंध निवळल्यानंतर क्युबामधली प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी अमेरिकेच्या पर्यटकांची गर्दी होते. ही गर्दी अशीच वाढत राहील अशी शक्यता आहे. क्युबामध्ये शेती ते पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी अमेरिकेचे उद्योजक उत्सुक आहेत. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमध्ये कोणतेही संबंध नव्हते आणि त्यामुळे अमेरिकी पर्यटकांसाठी क्युबाचे दरवाजे बंदच होते. वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेनं युएईचा 146 रन्सनी दणदणीत पराभव केला. या विजयासोबत साऊथ आफ्रिका क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झालेली आहे. टॉस जिंकून युएईनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आमला आणि क्विंटन डिकॉक मोठा स्कोर न करता आऊट झाले, पण त्यानंतर रायली रुसो आणि एबी डिव्हिलियर्सनं आपला धडाका दाखवला. डेव्हिड मिलरनंही तुफान फटकेबाजी केली. फरहाननं शानदार हाफ सेंचुरी ठोकली. युएई समोर 342 रन्सचं आव्हान उभं केलं. युएईची टीम सुरुवातीपासून गडगडली. शैमान अनवर आणि स्वप्नील पाटील वगळता एकाही युएईच्या बॅट्समनला स्कोर करता आला नाही. 195 रन्समध्ये ही टीम गुंडाळली गेली. साऊथ आफ्रिकेच्या विजयात महत्वाचा वाटा होता तो एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड मिलरचा. दोघंही कमनशिबी ठरले. डिव्हिलियर्स आणि मिलरच्या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिका 300 रन्सचा टप्पा पार करू शकली, पण डिव्हिलियर्सची सेंचुरी आणि मिलरची हाफ सेंचुरी फक्त एका रननं हुकली. डिव्हिलियर्सनं 99 तर मिलर 49 रन्सवर आऊट झाले. युएईला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी युएईचा विकेटकीपर आणि वसईचा मुलगा स्वप्नील पाटीलनं चांगली बॅटिंग केली. स्वप्नीलनं 100 बॉल्समध्ये 5 फोर ठोकले आणि 57 रन्स केले. स्वप्नीलच्या बॅटिंगच्या जोरावर युएईची टीम 195 रन्स करू शकली. दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यापुढे शेवटपर्यंत स्वप्नील नॉट आऊट राहिला आणि त्याच्या बॅटिंगची कमाल या मॅचमध्ये दिसली. युएईचं या वर्ल्ड कपमधलं आव्हान जरी संपुष्टात आलेलं असलं तरी त्यांचा बॅट्समन शैमान अनवरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. आयसीसीच्या फुल मेंबर नसलेल्या आणि टेस्ट खेळणारे देश नसलेल्या टीम्सपैकी सर्वात जास्त रन्स शैमान अनवरनं केलेत आणि 5 मॅचेसमध्ये शैमानच्या खात्यात 309 रन्स जमा झालेत. 1 सेंचुरी आणि 2 हाफ सेंचुरीचा समावेश आहे. वर्ल्ड कपमध्ये सध्या सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत त्याचा 5वा क्रमांक आहे. ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिकेनं आपलं दुसरं स्थान पक्क केलंय. युएईचा पराभव करत त्यांनी क्वार्टर फायनल गाठली आहे. त्यांचं ग्रुपमधलं दुसरं स्थान निश्चित आहे. ग्रुप ए मधल्या 3ऱ्या क्रमांकाच्या टीमबरोबर त्यांचा क्वार्टर फायनलचा मुकाबला रंगेल. वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मधली एक महत्वाची मॅच आहे, कारण ग्रुप ए मधल्या क्वार्टर फायनलमध्ये जाणाऱ्या 4ही टीम्स निश्चित झाल्या आहेत, पण ग्रुपमधल्या स्थानांसाठी ही मॅच महत्वाची ठरू शकते. हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर न्यूझीलंडला आव्हान आता बांगलादेशचं असणार आहे. न्यूझीलंडनं ग्रुपमध्ये अव्वल स्थान पक्क केलं आणि त्यामुळे या मॅचमधल्या निकालाचा न्यूझीलंडच्या स्थानावर परिणाम होणार नाही. पण बांगलादेशनं जर न्यूझीलंडला दणका दिला तर त्यांना 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावर उडी मारण्याची संधी मिळेल. वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड 3 वेळा आमने-सामने आले. या 3ही मॅचमध्ये न्यूझीलंडनं विजय मिळवलाय. गेल्या 10 वनडेमध्ये न्यूझीलंडनं बांगलादेशवर 7 वेळा विजय मिळवलाय. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी पहिल्या 5 मॅचेसमध्ये 50 विकेट घेतल्यात. प्रत्येक मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेनं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ऑल आऊट केलंय. पण या वर्ल्ड कपमध्ये एकाही न्यूझीलंडच्या बॅट्समनच्या नावे सेंचुरी नाहीये आणि त्यांची मदार ही आता बॉलिंगवर असणार आहे. वर्ल्ड कपमध्ये आणखी एक मॅच आहे. या मॅचमध्ये 2 अशा टीम सामने-सामने आहेत ज्यांचं वर्ल्ड कपमधलं आव्हान आधीच संपुष्टात आलंय. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडला आव्हान अफगाणिस्तानचं असणार आहे. आज सकाळी 9 वाजता भारतीय वेळेनुसार ही मॅच सुरू होईल. इंग्लंडला बांगलादेशनं धूळ चारत त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. तो इंग्लंडसाठी मानहानीकारक पराभव होता. वर्ल्ड कपच्या शेवटच्या मॅचमध्ये लाज राखण्याचं आव्हान आता इंग्लंडसमोर असणार आहे. वर्ल्ड कपचा फीवर सुरू असतानाच कर्नाटकनं रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय. तामिळनाडूचा कर्नाटकनं 1 इनिंग आणि 217 रन्सनी दणदणीत पराभव केला. पहिल्या इनिंगमध्ये विनय कुमारनं 5, अभिमन्यू मिथुननं 3 विकेट घेत तामिळनाडूला 134 रन्समध्ये ऑल आऊट केलं. त्याला उत्तर देताना लोकेश राहुलनं 188, करुण नायरनं 328 आणि विनय कुमारनं नॉटआऊट 105, श्रीनाथ अरविंदनं हाफ सेंचुरी केली आणि तामिळनाडूसमोर 762 रन्सचा स्कोर उभा केला. पण दुसऱ्या इनिंगमध्ये तामिळनाडूचे बॅट्समन या स्कोरचा पाठलाग करू शकले नाहीत.
राजस्थान क्रिकेटमधलं वादळ अजून शमलेलं नाहीये. 3 दिवसांपूर्वी विशेष सर्वसाधारण सभेत ललित मोदींची राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. पण आता कोर्टानं त्याची दखल घेतली आहे. राजस्थान हायकोर्टानं आरसीएचं ऑफिस सील करण्याचे आदेश दिलेत. इतकंच नाही तर स्पोर्ट्स काउन्सिलच्या अध्यक्षांना कोर्टानं समन्स बजावलंय. मोदींच्या समर्थकांनी सोमवारच्या प्रकरणानंतर कोर्टात धाव घेतली, ज्यानंतर राजस्थान हायकोर्टानं आरसीएला दणका दिला. भारतीय सिनेमे परदेशातही चमकतायत. अभिनेता विनय पाठकनं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली छाप उमटवली आहे. पॅरिसमध्ये झालेल्या एक्स्ट्रावेगंट इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये विनय पाठकचा गौरव करण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्याला देण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील 2 कलाकार बॉलिवूडमध्ये एंट्री घेत आहेत. त्यामध्ये राधा फेम अभिनेत्री श्रुती मराठे आणि प्रथमेश परब यांचा समावेश आहे. प्रथमेशच्या चित्रपटाचं एप्रिलमध्ये शूटिंग सुरू होत आहे. दृश्यम या तेलुगू सिनेमाचा रिमेक असलेल्या चित्रपटात प्रथमेश अजय देवगण आणि तब्बू या दिग्गजांबरोबर असणार आहे. या चित्रपटात प्रथमेश अजय देवगणच्या मित्राची भूमिका करतोय. निशिकांत कामतनं प्रथमेशचं नाव सुचवलेलं होतं, तर श्रुती मराठे अभिनेता मनोज वाजपेयीच्या बायकोच्या भूमिकेत येणाऱ्या सिनेमात दिसेल. हा सिनेमा ओडिसाचा वंडरबॉय असणारा धावपटू बुधिया सिंगवर बेतलेला आहे. टॉलिवूडचा बादशाह रजनीकांतचा सगळेच जण चाहते असतात. रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये भर पडली आहे ती अभिनेत्री सनी लिओनची. सनीचा एक पहेली लीला हा सिनेमा येतोय आणि त्यात सनीने एका गाण्यात रजनीकांत यांना कॉपी केलाय. रजनीकांत यांच्या चालण्याच्या स्टाईलपासून ते गॉगल लावण्याची त्यांची जी झटका देऊन ते जे स्टाईल करत असतात त्या सगळ्या स्टाईल सनीनं या गाण्यात केलेल्या आहेत. गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलंय अहमद खान यांनी. रजनी स्टाईल डान्स स्टेप शिकण्याकरता सनीला फक्त 30 मिनिटं लागली. रिअल लाईफमध्ये दबंग स्टार अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानला रिअल लाईफमध्ये नुकत्याच एका चाहत्याच्या दबंगगिरीचा फटका बसला. राजस्थानमधल्या कुंभालगडला प्रेमरत्न धन भायो या चित्रपटाच्या शूटिंग करता तो गेला होता आणि त्याच्या चाहत्यांनी भेटण्याकरता तिथे गर्दी केली. या गर्दीत या जिल्ह्याचे कलेक्टर केसी वर्मा होते. जिल्हाधिकारी वर्मा यांना सलमानबरोबर सहपरिवार फोटो काढायचा होता, पण सलमाननं या प्रस्तावाला नकार दिला आणि त्यामुळे दुखावलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी शूटिंग बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर सगळ्या फिल्म युनिटची एक धावपळ झाली आणि अखेर सलमानला जिल्हाधिकाऱ्यांबरोबर खोटं हसू चेहऱ्यावर आणत का होईना एक फोटो काढावा लागला आणि त्यानंतर शूटिंग सुरू झालं. या सुखानो या मानसीचा चित्रकारतो या मालिकांचा दिग्दर्शक अरिंजय सरोदे याच्या जाण्यानं मालिका सृष्टीला खूप मोठा धक्का बसला आणि त्यामुळे छोट्या पडद्यावरच्या दिग्दर्शकांना जाग आली आहे. सगळ्याच दिग्दर्शकांनी आता एकत्र येऊन 16 तास लांबणाऱ्या शिफ्ट्स आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी याबद्दल चर्चा केली. दिग्दर्शकांची शिफ्ट जास्तीत जास्त 12 तासांचीच असावी या निर्णयावर एकमत झालाय आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल संबंधित निर्मात्याशी चर्चाही होणार आहे. शिवाय निर्माते चॅनल यांच्याशी बोलून 12 तासांच्या ड्युटीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. शाहरुख खानला महानगरपालिकेकडून भलं मोठं बिल आलंय. शाहरुखच्या बंगल्यासमोरचा रॅम्प गेल्या महिन्यात पालिकेनं तोडला आणि तो खर्च पालिका आता शाहरुखकडूनच वसूल करणार आहे. 5 मार्चला तशी नोटीस त्याला मिळालेली आहे आणि हे बिल आहे 1,93,000 रुपयांचं. शाहरुखनं अजून हे पैसे भरलेले नाहीयेत आणि जर ते भरले नाहीत तर शाहरुखच्या प्रॉपर्टी टॅक्समधून ते वळते केले जाणार आहेत. किंग खाननं हा रॅम्प व्हॅनिटी व्हॅनच्या पार्किंगसाठी बनवला होता. अर्जुन रामपाल आणि त्याची बायको मेहर आता डिव्होर्ससाठी मुंबईच्या वांद्रा कोर्टात पोहोचल्याची बातमी आली आणि अर्जुन खवळला. त्यानं ट्विट केलंय की यापुढे आपल्या खासगी आयुष्याबद्दल मीडियाशी काहीही बोलणार नाही. ही अफवा असल्याचं तो म्हणतोय. मद्रास कॅफे सिनेमानंतर जॉन इब्राहिम आता कुठे गेलाय, पण यानंतर अशी चर्चा आहे. पण नुकतंच त्यानं पुरुषांच्या एका हेल्थ मॅगझिनचं प्रकाशन केलं. जॉननं मीडियाशी यावेळी गप्पा मारल्या. भारतात इंडियाज डॉटरवर बंदी असल्याबद्दल त्यानं नाराजी व्यक्त केली आणि ही फिल्म रिलीज झालीच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. हॉलिवूड अभिनेता बेन स्टिलर आणि ओवेन विल्सन दोघांनी झूलँडर या सिनेमात काम केलंय. पॅरिस फॅशन वीकमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्टायलिश पोशाख या दोघांनी परिधान केले होते. मीडिया समोर आले आणि त्यानंतर झूलँडर या विनोदी सिनेमाचा सिक्वेल देखील पुढे येतोय असं कळतंय. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होतोय आणि त्यामुळेच हे दोघं जण या फॅशन शोमध्ये सहभागी झाले. कॉफी आणि बरंच काही या सिनेमाचा फर्स्ट लुक लॉन्च झालाय. या युथफुल सिनेमात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, भूषण प्रधान हे कलाकार आहेत. रवी जाधव या सिनेमाचे निर्माते आहेत. लग्न जमवण्यासाठी कांदेपोही पद्धत आता मागे पडते आणि कॉफीसाठी एकत्र भेटण्याची पद्धत पुढे येते. हा सिनेमा युथफुल असणार आहे.
आता बघूयात इतरही बातम्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकीकडे राष्ट्रीय पातळीवर नदी स्वच्छता अभियान हाती घेतलंय आणि हिंगोलीत मात्र चक्क इतिहासकालीन कयाधू नदीला डम्पिंग ग्राउंड बनवण्यात आलंय। बघूयात IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। कयाधू का महत्व पौराणिक महत्व है। ये हिरण्यकश्यप की औरत कयाधू प्रहलाद के माँ का नाम है और बड़े भाग्य से जो है तो हिंगोली के गांव से निकल रही है ये। इसका खाकी बाबा मठ का कयाधू नदी के किनारे खाकी बाबा मठ का बहुत बड़ा संबंध है। बघितलं हिंगोली मधल्या या कयाधू नदीचं पौराणिक महात्म्य किती मोठं आहे ते। पण आता प्रत्यक्षात याच पौराणिक नदीची अवस्था ही जरा तुम्हीच बघा। ही नदी म्हणजे फक्त गटारगंगाच नाही तर पालिकेने याच ऐतिहासिक कयाधू नदीला चक्क कचरा डेपोत बनवून टाकलाय। हे बघा पालिकेने टाकलेल्या कचऱ्याचे ढीग। या कचऱ्यामुळे या नदीतलं दूषित पाणी प्यायल्यामुळे शेजारच्या खाकी बाबा मठातली जनावरं देखील मरण पावलीत। एका बाजूला देशाचे पंतप्रधान नदी साफ करण्याचं स्वच्छता मोहीम अतिशय उत्कृष्टपणे राबवतात, पण हिंगोलीचा विचार केला तर अक्षरशः कयाधू नदीला गटार करण्यात आलेला आहे। हे दुर्दैवानं मला म्हणावं लागत आहे। नगरपालिकेकडून हिंगोली शहरामधील जो काही थोडाफार कचरा उचलला जातो तो थोडाफार कचरा आणि भरमसाठ या ठिकाणी ट्रॅक्टरने भरून इथे आता तुम्ही पाहता या बाजूला तरी इथे 100 ते 200 ट्रॅक्टर इथे आणून टाकलेले आहेत नदीमध्ये। नगराध्यक्षांनी मात्र नदीत टाकण्याच्या आरोपाबाबत सरळ सरळ हात झटकलेत। आमच्या नजरेआड एखाद्या वेळेस तिथं टाकले असतील, पण आमच्या नगरपालिकेच्या वतीने आम्ही तिथं कयाधू नदीमध्ये कचरा वगैरे टाकत नाही आणि आम्ही जास्त कामगार लोक आम्ही जास्त घेणार आहोत तिथं। तर त्याच्यानंतर आम्ही स्वच्छतेचा सुद्धा कयाधू नदीचा सुद्धा प्रश्न स्वच्छतेचा हा जो निर्माण झालाय हे सुद्धा आम्ही आमच्या वतीने आम्ही कयाधू नदी पूर्णपणे स्वच्छ करू। भक्त प्रल्हादाच्या आईच्या नावावरूनच या नदीला कयाधू असं नाव पडलंय, पण पालिकेने हा ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी त्याचं चक्क डम्पिंग ग्राउंडच बनवून टाकलंय। विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरं काय असो। पण आता हिंगोली मधल्या पर्यावरण प्रेमींनी तरी कयाधू नदीचं स्वच्छता अभियान हाती घेण्याची गरज आहे। कन्हैया खंडेलवाल, IBN लोकमत, हिंगोली। आणि रिपोर्ट नंतर या बुलेटिन मध्ये पण इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।